नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भारतातील रामसर स्थळांची यादी पाहणार आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जागतिक पाणथळ दिवस हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ हे पश्चिम बंगालमधील सुंदरबन पाणथळ स्थळ आहे. भारतातील सर्वात लहान रामसर साईट हे हिमाचल प्रदेशमधील रेणुका वेटलँड आहे. रामसर साईटची सर्वाधिक संख्या असलेले राज्य हे उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 8 रामसर साईट आहेत. जगभरात सुमारे 2400 रामसर साईट आहेत, जे सुमारे 2.5 दशलक्ष चौरस किमी व्यापतात. रामसर साईटची सर्वाधिक संख्या असलेले देश युनायटेड किंगडममध्ये 175 रामसर साईट आहेत. त्यानंतर मेक्सिकोचा नंबर येतो. मेक्सिकोमध्ये 142 रामसर साईट आहेत. रामसर साईट अंतर्गत सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला देश बोलिव्हिया आहे. जगातील पहिले रामसर साईट हे ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग द्वीपकल्प आहे, ज्याचा समावेश 1974 मध्ये करण्यात आला. 2023ची जागतिक पाणथळ क्षेत्र दिनाची थीम होती वेटलँड रिस्टोरेशन. कोलेरू तलाव हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि या तलावाचा समावेश 2022 मध्ये रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. दीपोर बिल हे आसाममध्ये आहे आणि या स्थळाचा समावेश 2002 मध्ये रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. काबटल वेटलँड हे बिहारमध्ये आहे आणि या वेटलँडचा समावेश 2020 मध्ये करण्यात आला. खिजाडिया वन्यजीव अभयारण्य गुजरातमध्ये आहे आणि या वन्यजीव अभयारण्याचा समावेश 2021 मध्ये रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. नळ सरोवर पक्षी अभयारण्य गुजरातमध्ये आहे आणि या स्थळाचा समावेश 2012 मध्ये करण्यात आला. तलाव वन्यजीव अभयारण्य हे गुजरातमध्ये आहे आणि या स्थळाचा समावेश 2021 मध्ये रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. वाधवना वेटलँड हे देखील गुजरातमध्ये आहे आणि या वेटलँडचा समावेश 2021 मध्ये रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. भिंडावास वन्यजीव अभयारण्य हे हरियाणामध्ये आहे आणि याचा समावेश 2021 मध्ये रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान हे हरियाणामध्ये आहे आणि याचा समावेश 2021 मध्ये करण्यात आला. चंदरताल वेटलँड ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे. रामसर स्थळांच्या यादीत याचा समावेश 2005 मध्ये करण्यात आला. पॉग डॅम तलाव हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि रामसर स्थळांच्या यादीत याचा समावेश 2002 मध्ये करण्यात आला. रेणुका वेटलँड ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि रामसर स्थळांच्या यादीत याचा समावेश 2005 मध्ये करण्यात आला. उलर सरोवर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. 1990 मध्ये याचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. होकेरा वेटलँड हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि याचा समावेश 2005 मध्ये रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. सुरिनसर मनसार तलाव हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि 2005 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. स्योमोरिरी तलाव हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि 2002 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. अस्तमुडी वेटलँड हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि 2002 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. सस्तम कोटा तलाव हे केरळ राज्यामध्ये आहे. 2002 मध्ये रामसर स्थळ म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली आहे. वेबनाड कोल वेटलँड हे केरळमध्ये आहे. 2002 मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. स्टोकार वेटलँड कॉम्प्लेक्स हे लडाखमध्ये आहे. 2020 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. भोज वेटलँड हे मध्य प्रदेशमध्ये आहे. 2002 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. लोणार सरोवर महाराष्ट्रामध्ये आहे. रामसर स्थळाच्या यादीत या सरोवराचा समावेश 2020 मध्ये करण्यात आला. नाधूर मध्यमेश्वर हे महाराष्ट्रामध्ये आहे. 2019 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. लोकतक तलाव हे मणिपूरमध्ये आहे. 1990 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. भितरकनिका खारफुटी हे ओरिसा राज्यामध्ये आहे. 2002 मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. चिल्का सरोवर हे ओरिसामध्ये आहे. 1981 मध्ये
याला रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. बियास संवर्धन हे पंजाबमध्ये आहे. याला 2019मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. हरिके सरोवर हे पंजाबमध्ये आहे. याला 1990मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. काजळी सरोवर हे पंजाबमध्ये आहे. याला 2002मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. कोशोपूर मियामी हे पंजाबमध्ये आहे. याला 2019मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. नांगल वन्यजीव अभयारण्य हे पंजाबमध्ये आहे. 2019मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. रोपर सरोवर हे पंजाबमध्ये आहे. 2019मध्ये रामसर स्थळाच्या यादीत याचा समावेश करण्यात आला आणि नागल वन्यजीव अभयारण्याचा समावेश 2019मध्ये करण्यात आला. पुढचा पॉईंट आहे केवलदेव घाना अभयारण्य हे राजस्थानमध्ये आहे आणि 1981मध्ये रामसर स्थळ म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली आहे. सांबर सरोवर हे राजस्थानमध्ये आहे आणि 1990मध्ये रामसर स्थळ म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली आहे. पॉइंट कॅलिमरे वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूमध्ये आहे आणि 2002मध्ये त्याला रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. रुद्रसागर सरोवर हे त्रिपुरामध्ये आहे. 2005मध्ये या सरोवराचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला. बखिरा वन्यजीव अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. 2021मध्ये या वन्यजीव अभयारण्याचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. हैदरपूर वेटलँड हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. 2021मध्ये याचा समावेश करण्यात आला. नवाबगंज पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. याला 2019मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि 2021मध्ये या स्थळाला रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. समसपूर पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. याला 2019मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. सांडी पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आहे. याला 2019मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. सामन पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. याला 2019मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. सरसाई नवर झील हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. 2019मध्ये त्याला रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. सूर सरोवर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि रामसर स्थळाच्या यादीत या सरोवराचा समावेश 2020मध्ये करण्यात आला. अप्पर गंगा नदी हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि 2005मध्ये या नदीचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. आसाम संवर्धन क्षेत्र हे उत्तराखंडमध्ये आहे. याला 2020मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली. पूर्व कोलकाता वेटलँड हे पश्चिम बंगालमध्ये आहे. याला 2020मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. सुंदरबन वेटलँड हे पश्चिम बंगालमध्ये आहे. याला 2019मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. कारिकिली पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. पल्लीकरनाई पाणथळ राज अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली. पिचावरम कांदळवन हे तामिळनाडूमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. पाला पाणथळ प्रदेश हे मिझोराममध्ये आहे. 2022मध्ये या स्थळाचा समावेश करण्यात आला. सख्य सागर हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि याचा समावेश 2022मध्ये रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. कुंथनकुलम पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे आणि 2021मध्ये या अभयारण्याचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. सातकोसिया घाट हे ओरिसामध्ये आहे आणि 2021मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. नंदा सरोवर हे गोवामध्ये आहे आणि 2022मध्ये या सरोवराचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला.
मन्नार मरीन बायोस्फिअर रिझर्वेचे आखात हे तामिळनाडूमध्ये आहे. 2022मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. रंगनथिट्टू बीच हे कर्नाटकमध्ये आहे. 2022मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. बेंबुनूर वेटलँड कॉम्प्लेक्स हे तामिळनाडूमध्ये आहे. 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली. वेलोड पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. सिरपूर वेटलँड हे मध्य प्रदेशमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. वेदांतगल पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. उदय मार्तंडपुरम पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. तांपारा सरोवर हे ओरिसामध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. तांपारा सरोवर ओरिसामध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. हिराकूड जलाशय हे ओरिसामध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. अनसुपा सरोवर हे ओरिसामध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. यशवंत सागर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. चित्राकुडी पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूमध्ये आहे. याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. सुचिंद्र थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स हे तामिळनाडूमध्ये आहे. 2022मध्ये या वेटलँडचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. उडुउरू पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे आणि 2022मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. कांजीरकुलम पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे आणि 2022मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. ठाणे खाडी महाराष्ट्रामध्ये आहे. 2022मध्ये या खाडीचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. हायगम वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि 2022मध्ये या स्थळाचा समावेश रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला. शालबुक वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि याला 2022मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. या टॉपिकवर काही प्रश्न पाहू. अष्टमुडी वेटलँड कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. बीस कन्झर्वेशन रिझर्व कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. भितरकनिका खारपुटी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिसा. भोज वेटलँड कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. चंद्र तलाव कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. चिल्का सरोवर कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिसा. दीपोर सरोवर कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम. पूर्व कोलकाता वेटलँड कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. हरिके वेटलँड कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. होकेरा वेटलँड कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. कांजली वेटलँड कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. केशवपूर मियामी कम्युनिटी रिझर्व कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. कोलेरू सरोवर कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. लोकटक सरोवर कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मणिपूर. नल सरोवर पक्षी अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. नांदूर मध्यमेश्वर कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. लोणार सरोवर कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. नांगल वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. सूर सरोवर कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. सांडी पक्षी अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. समरपूर पक्षी अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. नवाबगंज पक्षी अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. समन पक्षी अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश.
सरसई नावावर झील कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. अप्पर गंगा नदी कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव व पक्षी अभयारण्य कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. पँग सरोवर कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. रेणुका वेटलँड कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. पुढचा पॉईंट आहे रोपर वेटलँड कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. रुद्रसागर सरोवर कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिपुरा. सांबर सरोवर कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. सस्तमकोटा सरोवर कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. सुरिनसार मानसर सरोवर कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. स्त्योमोरी कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख. स्त्योकर कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख. स्त्योकर हे 42वे वेटलँड आहे. वेबनाड कोल वेटलँड कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. उलर सरोवर कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. सुंदरवन